चला तर आज जाऊया आपण मस्तपैकी. कुठं जाऊ? कुठंच नाही जाऊ. पनीरची भाजी करू. या तुम्हाला पण शिकवता. हा आहे आजचाच ब्लॉग आहे, पण संध्याकाळचा वेळचा आहे, 6-7 वाजताचा. म्हणजे मला होती स्वयंपाकाची घाई आणि किट्टूला होती झोपाची घाई. किट्टू म्हणत होता, चल आचू चल आचू, मला झोपून दे, माझ्याजवळ झोप. मी म्हटलं त्याला, थांब म्हटलं 5 मिनटं, मी भाजी करून तो भातच येतो म्हटलं. तरी तो काही ऐकत नव्हता, माझ्याजवळच उभा होता. मी म्हटलं त्याला, थांब म्हटलं, इथंच उभा राह म्हटलं. मग आणि पटपट भाजी करायला घेतली. मसाला वगैरे सगळं रेडीच करून ठेवला होता. मी ते शूट करायला, म्हणजे त्यानं करूच नाही दिला शूट. काय माहिती काय चिडचिड करत होता तो. मग तर त्याचे पप्पाही घरी नव्हते, ते बाहेर गेले होते. मग काय मस्तपैकी अद्रक लसूणचा पेस्ट, जराशी पालकही टाकली होती त्याच्यात. तो सर्व टमॅटो सर्व एकत्रच करतो मी. ते तर तुम्हाला माहीतच असेल. सर्व एकत्र पेस्ट करतो मी. तो सर्व एकत्र पेस्ट करून घेतला आणि टाकला होता कढईत मस्तपैकी, आणि इकडून तिकडून परतून घेतला, शिजू दिला. मग टाकले बा त्याच्यात मसाले, लाल तिखट वगैरे. आणि आपल्याजवळ होता पनीरचा मसाला पण होता, मग तो पण टाकून घेतला. म्हणजे घरचे अवेलेबल मसाले होते ते पण टाकून घेतले. आणि मस्तपैकी मसाले वगैरे टाकल्यावर फिरून घेतलं. असं वाटत होतं काय बुडीच लागली काय भाजी, म्हणजे करपली काय, सडाली काय. पण असं काही नव्हतं. मग थोडंसं मी पाणी टाकून दिलं, म्हणजे सपोज जळाली, म्हणजे जळतही असती तर चान्सच नाही ठेवला, मी पाणीच टाकून दिलं पहिलेच. मग थोडासा होऊ दिला मसाला. पाणी टाकल्यानंतर शिजू द्यावं लागते, मग येते चांगली तर्री. आधी ना मग मस्तपैकी तर्री, तेल सुटलं मसाल्याला. मग टाकलं होतं त्याच्यात मग पनीर पहिलेच मी तेलातून फ्राय करून घेतलं होतं. म्हणजे ते थोडंसं किट्टूला दिलं होतं खायला, पण त्याला आवडत नाही म्हणून त्यानं काही एवढं खाल्लं नव्हतं. मग टाकून दिलं पनीर वगैरे. पनीर थोडंसं मसाल्यामध्ये होऊ दिलं, म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते. नाही तर पनीर टाकल्याबरोबरच पाणी टाकलं तर मला असं वेगळीच वाटते, पांचट भाजी. मग काही थोडंसं पनीर पण शिजू दिलं मसाल्यात. मग टाकलं त्याच्यानंतर मस्तपैकी सांबार तर पाहिजेच आपल्याला. आता हिवाळा आहे तर भाजीपाल्याचं सीझन, हिरवं भाजीपाला सर्वीकडे आलाच आहे. मग सांबार वगैरे टाकल्यानंतर थोडंसं टाकलं पाणी, कारण का एवढी ग्रेव्हीची भाजी तर खाल्ली नसती. मग तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकता. माझ्या गरजेनुसार पाणी टाकलं आणि थोडंसं शिजू दिलं. झाली होती मग आपली भाजी रेडी वगैरे झाली होती मस्तपैकी. किट्टू बघा माझ्या जवळच उभा आहे तो, आणि म्हणून तर झाली मम्मी, झाली आचू. मी म्हटलं हो झाली. बघा माझ्याजवळच उभा आहे, चल चल म्हणत होता. मग काय त्याला झोपून दिलं. आणि मग ह्या भाजीपाला होता ना थोडासा हाकून, थोडं लोकांना असं वाटतं मी कामच नाही करत, हे मी कामही करत असतो. नाही तर असं वाटते का तिले मोबाईल घेऊनच बसते काय. मग काय भाजीपाला तोडला. भाजीपाला तर कमी निघते, पण त्याचे जे देठं असते ते जास्त निघते. मग भाजीपाला तोडल्यावर केला आम्ही जेवण. गव्हाच्याच पिठाच्या तंदुरी रोट्या केल्या होत्या. कशा वाटल्या तुम्हाला ते नक्की सांगा, म्हणजे पाहूनच टेस्टला तर खूप मस्त लागत होता. आणि असा होता माझा आजचा दिवस. प्लीज फॉलो करा.